बहुतांश कमी खेळाडू आहेत ते टीम तुम्हाला नवसाच्या माध्यमातून या मैदानावरती थोडंसं उपस्थिती त्यांची पाहायला मिळाली नाहीत, परंतु जितके काही खेळाडू मैदानावरती आलेत ना ते आपला परफॉर्मन्स बेटर देण्याचा प्रयत्न करतील। सुरुवातीला बॅटिंग खूप चांगली केल्यात तुम्ही, रन तर उभारलायत 67 जवळपास 67 धाबा उभारल्यात। आता तर डिपेंड कशा करायच्या 68 धाबा मैदानाच्या मध्ये कशा वाचवायच्या याच्यावरती तुम्हाला प्लॅनिंग करावी लागेल। कारण क्रिकेटचा खेळ म्हटला तर तो प्लॅनिंग नुसार खेळला जातो। क्रिकेटचा खेळ मैदानाच्या मध्ये तुम्हाला काही गोष्टीचा अभ्यास करावा लागतो, तुम्ही कसे खेळणार मैदानाच्या मध्ये। प्रत्येक वेळी तुम्ही नवनवीन मैदानावरती जाताना त्यावेळी त्या मैदानाची भौगोलिक परिस्थिती ही सुरुवातीला तुम्हाला जाणता येणं खूप गरजेचं आहे। कारण जसं वेगवेगळे मैदान असतात तसं वेगवेगळा मैदानाची काही स्ट्रॅटेजी असते। मोठा प्रकार खेळण्याचा प्रयत्न होता जयेशचा, लेफ्टी बॅटर म्हणून देखील आपण सातत्यानं या खेळूला पाहिलाय। आणि पहिला 2 बॉलचा खेळ संपला, 4 धावा धावफलकावरती आहेत। दोघांनाही एकमेकांचे डावपेच माहीत आहेत, कोणाचा स्ट्रॉंग झोन कोणाचा मायनस झोन। चांदीप नवसाईला जाणतायत, नवसाई चांदीपला जाणतायत, कारण एकाच परिसरातून आलेले दोन्ही संघ आहेत, म्हणजे जवळपासच्या भागातून आलेले दोन्ही संघ आहेत। तर मग दोन्ही संघांना तो इतिहास माहीत आहे, या संघामध्ये कुठला खेळाडू चांगला आहे, कुठल्या खेळाडूला टॅकल करू शकतो, कुठल्या खेळाडूवरती आपण आक्रमण करू शकतो ना, हे मात्र मैदानावरती या दोन्ही संघांना अगदी ठाऊक आहे। त्याच्यामुळे ही मॅच अगदी सहजासहजी नाही, अगदी चुरस होईल या मॅच मध्ये, ती रंगतदारपणा या मॅच मध्ये येऊ शकतो। 2 बॉलचा खेळ संपला, धावा फलकावरती 4, वैभव तयार, वैभवचा बॉल जयेशने फटका खेळलाय, जिथे हवेचा फ्लो सर्वाधिक जास्त आहे त्याच दिशेने मात्र फटका खेळलाय, चेंडू सीमा रेषेच्या पार, षटकार। त्याच दिशेने बरोबर आहेत, म्हणून म्हटलं की तुम्ही 2 एंडने खेळतात। साईबाबा एंड मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जेव्हा साईबाबा एंडने खेळतायत त्यावेळी लेफ्टी बॅटरसाठी ते पोस्ट द्यायचे, कारण तिथे तो षटकार मारू शकतो। ज्यावेळी तुम्ही आई सत्वाई एंडने येता ना, आई सत्वाई एंडनं राईटी बॅटरला जास्तीत जास्त हवेचा फ्लो असतो। ह्या गोष्टी मैदानावरती जाणणं गरजेचं आहे। धर्मवीर प्रतिष्ठान चांदीपला माहित आहे बाबा जोडी कुठली पाठवायची होती, आणि ती जोडी मैदानावरती जयेश आणि प्रतीक्षा आल्यात। धावफलकावरती धावा आहेत 10, पहिला जवळपास 3 बॉलचा खेळ संपलाय। पुढचा बॉल पुन्हा मात्र शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न केला, आणखीन एक बॉल तोही चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी बरोबर बॅरिकेडला हिट करत असताना चेंडू सीमा रेषेच्या पार, चौकार। बनवला धाबा कशा रोखायच्या, डिपेंड कशा करायच्या ही देखील कला तुमच्याकडे असणं अवगत आहे, तीही गरजेची आहे। पुढचा बॉल फटका खेळलाय, पुन्हा छान अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, बॉल सीमारेषेच्या जवळ फिल्डिंग केलाय, दर्जेदार क्षेत्ररक्षक। 2 धावा मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी संघासाठी बचावल्या जात आहेत। या 2 धाव्याने संघाचे धावसंख्या धावफलकावरती पुढे आलायत। जात असताना मात्र आपण पाहू शकताय जाऊन पोहोचतोय 16च्या घरामध्ये जयेश। 5 बॉलमध्ये 16, 320च्या स्ट्राईक रेटनं आतापर्यंत मैदानावरती त्यांना बॅटिंग केलं, आणि त्याला माहित आहे, ठाऊक आहे या मैदानावरती आपल्याला कसं खेळायचं आहे। पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मोस्टली 25 मध्ये 52, आणखीन एक बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी तैनात, त्याच्या हातामधून बॉल निसटलाय, त्याचा फायदा मैदानाच्या मध्ये एका सिंगल मध्ये होईल। स्ट्राईक मात्र जयेशकडे राखून ठेवे जयेश। पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपेल, आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आहेत 17 धावा डीजे। अगदी योग्य आपली भूमिका ती भूमिका तेही बजावतात। सध्या गौतमजी भोईर ही या ठिकाणी दाखल झाल्यात, स्कोरिंगचं काम त्यांनी देखील हँडल केलं, आणि समालोचक देखील आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर सारी जबाबदारी त्यांच्यावरती देखील देण्यात आल्यात, आणि ती जबाबदारीचं भान ठेवून ते देखील मात्र स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं काम करतायत। संपूर्ण आपल्या कराडीचे ग्रामस्थ आहेत, आपल्या कराडीचे सर्व मान्यवर आहेत, आपल्या मंचावरती सर्व क्रिकेटपटू आहेत कराडी गावातील, ज्यांनी एक चांगलं क्रिकेट खेळलेत,
आज खरं तर ते सर्व पाहायला मिळतात आपल्या मुख्य मंचावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा फलकावरती 17 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज येत आहेत मिस्टर आकाश. आकाश येतात मैदानावरती दुसऱ्या षटकासाठी. आकाशचा पहिलाच बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील्ड करतील अगदी मिड ऑन मध्ये तिथून एक सिंगल मेर सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती पुढे जाऊन पोहोचेल ती जवळपास 18 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. प्रयत्न मैदानाच्या मध्ये करतात धावा बनवण्यासाठी, कारण इथून येणारे बॉल 23 बॉल मध्ये रन करायचे 50. सध्या आई सतवाई एंड मैदानाच्या मध्ये गोलंदाजी केली जात आहेत. फटका खेळला, कनेक्ट स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आलाय, त्यांना मात्र मैदानावरती हा झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का आपण पाहिलं तर प्रतीकच्या स्वरूपानं जो पहिला बॉल फेस करत होता त्या प्रतीकला मात्र तंबूच्या दिशेने जावं लागेल. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघाला लागलेला हा पहिला धक्का. गोलंदाजी मागवरती आपण पाहू शकतायत. आकाशने एक विकेट मिळवून दिली मैदानावरती. जबाबदारी त्याच्यावरती देण्यात आली होती. जबाबदारीचं भान देखील त्यानं ठेवलंय. खूप चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळतोय. त्या बॉल लढवलेत. नवसे म्हटलं तर सातत्यानं भावेश यांचं देखील नाव मात्र सातत्यानं घेतलं जातं. कृपेसारखा खेळाडू, आज मैदानाच्या मध्ये वैभव सारखा खेळाडू, अनेक सारे खेळाडू आहेत जे सुरुवातीला नवसेच्या गावामध्ये त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलेत. नवसे म्हटली तर सुरुवातीला एक चांगली स्पर्धा नवसेच्या गावामध्ये सुरुवातीला आपल्याला पार पडताना पाहायला मिळायची आणि ती देखील मात्र आता पुन्हा एकदा सातत्याने नवसेच्या गावामधून आपण पाहत आहात. डॉट बॉल मैदानावरती आला होता. याच्यानंतरचा बॉल त्याला फेस करत असताना सरळ पाठवून दिलाय, अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार वैभवच्या बॅट मधून. 6 रन. येणाऱ्या 20 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे. अजून रन करायचे 44. 44 धावा करायच्या आहेत. मॅच मध्ये मॅच बॅलन्सिंग आहे. कधी ती चांदीपच्या बाजूने, कधी ती नवसाईच्या बाजूने, असं चित्र दिसतंय. पुन्हा एकदा आणखीन एक स्ट्रोक. बॅटच्या रडारमध्ये जर टाकाल तर तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाणार आणि बरोबर HK ग्रुप आणि आशिष स्मृती स्टँड मध्ये तिथे प्रेक्षकाने कॅच टिपलाय. त्यांचं देखील अभिनंदन आहे. आणि एका हाताने तो कॅच टिपलाय. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. षटकार. ग्रुपमध्ये बॉल येईल का? बरोबर त्याच ग्रुपमध्ये गेला होता. आशिष स्मृती स्टँड मध्येच गेला होता. तिथे आपल्या एका खेळाडूनं प्रेक्षकाने एका हातामध्ये तो कॅच कॅरी केला. 30 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे 19 बॉल बाकी आहेत. 19 बॉल मध्ये रन करायचे 38. 38 अगदी तुम्हाला डबल करायचे 19च्या डबल 38. त्या मात्र मैदानावरती बनवाव्या लागतील. आकाश तयार. समोर आपण पाहिलं तर वैभवच्या बॅटमधून आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता क्षेत्ररक्षकाला निवडलाय. थोडी घाई केलंय असं चित्र मैदानाच्या मध्ये दिसत आहेत. कारण 2 तुम्ही चांगले फटके खेळले होते, त्याच्यानंतर मैदानाच्या मध्ये तो मोह आवरता आला नाही आणि तिसरा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट आलाय ती वैभवची. धावा फलकावरती 30. 15च्या सरासरीनं टीम धर्मवीर प्रतिष्ठान चांदीपनं सध्या स्कोर कार्ड वरती धावा लागल्या 30. येणारे 18 बॉल 38 करायचे आहेत. आपण कबड्डीकडे
समाप्त झालाय. धावा धाव फलकावरती 30-30. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये पंकज आल्यात. चला मैदानावरती गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर नव्यानं गोलंदाज पुन्हा एकदा वैभव आल्यात. पहिलं षटक 17 धावा त्यांनी दिलं होतं. इकॉनॉमिकल थोडस 17ची खराब होती, परंतु या षटकामध्ये कमबॅक करायचं आहे. इथून जयेश स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी साईबाबा एंड कडून पुन्हा त्यांना गोलंदाजीवरती घेऊन आल्या. समोर जयेश सारखा खेळाडू आतापर्यंत 7 बॉल मध्ये 18 धावा त्यांनी बनवल्या. 257च्या स्ट्राईक रेटनं 2 चौकार 1 षटकार या खेळाडूच्या बॅट मधून आल्यात. आता त्याच्या समोर वैभव पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. पहिला चेंडू मात्र ऑन साइडला चालला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. फिल्डिंग चांगली केली. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. धावा सुटल्यात, परंतु थ्रो पाठीमागे विकेट किपर भावेच्या दिशेने मात्र मार्गस्थ झाला. तिथे त्यांना बॉल लढवलेत. एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 31. त्याच गोष्टी मात्र सांगितल्या जातात. इथे थोडी घाई करून चालणार नाहीत. इथे तुम्हाला अचूक थ्रो करायचं. इथे तुम्हाला अचूक गोष्टी मैदानावरती दाखवायच्या, अन्यथा वेगळं काहीतरी घडेल. कारण 68 धाब्यांचा पाठलाग. सुरुवातीला धावा तर उभारल्यात टीम 900 परंतु त्या मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीने डिपेंड करतायत याच्यावरती चर्चा आहे. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीपनं सुरुवात खूप चांगली केल्यात. आता सुरुवात चांगली झाल्यात, त्याचा अंत कसा होणार, तुम्ही शेवट कसा करणार याच्यावरती देखील चर्चा आहे. आई सतवाई क्रिकेट संघ खार्डी आणि खार्डी ग्रामस्थ या सर्वांच्या वतीनं आपण पाहिलं तर आज खार्डी चषकाचं आयोजन 2026 अगदी मानाची सन्मानाच्या अभिमानाची स्पर्धा या महिन्यातील आपण पाहिलं तर अगदी एप्रिलच्या महिन्याला सुरुवात. स्विचिर खेळलायत. आधीच मन बनवलं आणि त्याच्यानंतर बॉलला मात्र पाठवलाय. 1 बाउन्सने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. स्विचिट. त्याच्यासाठी तयार होतोय. थोडा पुढेही मिळाला आणि त्याचा फायदा घेत असताना सरळ बॉलला मात्र स्विच हिट च्या माध्यमातून चौकार ठोकलाय. धावा धाव फलकावरती 35. पुढचा बॉल. आता चांगला बॉल मैदानावरती हाताळला. थोडं शफल झाले, बाहेर आले. अगदी 5व्या-6व्या स्टंपवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटर करत होते पंकज. डॉट बॉलची कहाणी मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. 15 बॉलचा खेळ बाकी. 15 बॉल मध्ये रन करायचे 33. अजूनही मॅच अगदी आपण पाहिलं तर दोघांच्याही बाजूने आहेत. 50-50% वाला मॅच आहे. कधी 900, कधी चांदीप, कधी चांदीप, कधी 900. सध्या खार्डीच्या मैदानावरती रंगलेला हा मॅच. अगदी दुपारच्या सत्रामधील पहिल्या फेरीतील अंतिम मॅच. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चाललायत क्षेत्ररक्षक ठिकाणी मात्र वेगानं पुढे आलात. बॉल फील केलायत. तिथे मात्र एक सिंगल मिळत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते ती 36-36. प्रयत्न मैदानाच्या मध्ये निरंतर सुरू आहेत धाबा बनवण्यासाठी, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील प्रयत्न करतायत. जरी मोठे फटके मैदानावरती आले परंतु आता आम्हाला कमबॅक करायचे आहेत. आता मैदानाच्या मध्ये ती संधी निर्माण करायची आहेत आणि या मॅच मध्ये पकड निर्माण करण्यासाठी देखील तयार झालायत. वैभव 1.4 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेकल्यात. 23 धावा त्यांनी खर्च केल्यात. 14 मध्ये 32 वाचवायचे आहेत. हे 2 बॉल या मॅचची सर्व अगदी दिशा सांगतील. पाठीमागे खेळलाय. तिथे फिल्डर होते, त्यांना मात्र बीट करत सरळ चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या पार. शॉर्ट 5 लेगच्या खेळाडूला बीट करताना चौकार. चार धाब्याने धावा धापलकावरती 40. तिथे बॉल अडवण्याची अगदी गरज होती फिल्डरला, परंतु तिथे मात्र एक चुकी त्याने केली. बॉल तुम्ही फिल्डिंग करताना शॉर्ट फाईन लेग म्हणा, गली म्हणा, तुम्हाला तिथे ॲक्युरेट राहायचं असतं.
एक धाव कंप्लीट झाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? फेकी चांगली झाल्यात, त्याच्यामुळे सिंगल वरती समाधान ते मात्र फक्त आता व्यक्त करावं लागेल. एका धावेने धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 41 41 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 27 धावेची गरज असणार आहेत. येणाऱ्या 12 बॉल मध्ये एक हलकीशी धून ऐकूया डीजेच्या माध्यमातून. पाण्याची गरज आहे, त्याच्यामुळे पाणी मैदानाच्या मध्ये जाईल. ड्रिंक्स ब्रेक. 12 बॉल 27. सध्या आपला मंच आहेत. कॅमेरामॅन अगदी आमचे नितेश कदम सर आहेत. पाठीमागे उत्कर्ष पाटील आहेत, अगदी रिलॅक्स मोमेंट मध्ये बसल्यात. बरोबर 2 पाय जे आहेत ते पाय देखील पुढे केल्यात सोप्यावरती आणि तो रिलॅक्स मोड. सध्या हार्दिकजी किनी देखील त्यांच्या बाजूला आहेत. कॅमेरामॅन आमचं परफेक्ट कॅप्चर केलाय आणि त्या गोष्टी सध्या आपण स्क्रीनवरती पाहिल्यात. आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे. कॉमेंट्री बॉक्स सध्या आपण पाहतायत. या ठिकाणी समालोचन कक्ष. 3 ओव्हरचा खेळ संपला. आमच्या पाठीमागे आमचा डीजे ऑपरेटर, त्यांची संपूर्ण टीम, आमचे स्कोरर आदेश पाटील ते देखील मात्र तयार आहेत. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहेत. 12 बॉल मध्ये रन करायचे 27 धावेची गरज असणार आहे मैदानाच्या मध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. भावेश मैदानावरती आल्यात. 12 बॉल 27 धावेची गरज आहे. कॅमेरामॅन म्हटलं तर अगदी कुठल्या गोष्टी ते अगदी कॅप्चर करतील, कधी करतील हे सांगू शकत नाहीत. भरपूर काही गोष्टीपासून वाचू शकतो, परंतु कॅमेरामॅनच्या अगदी त्या लेन्स पासून नाहीत, ते कुठलंही कॅप्चर करतायत. 12 मध्ये 27. पहिला बॉल खूप छान पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल. अनेक वर्ष क्रिकेट खेळत असताना भावेशकडे देखील तो अनुभव आहे. सातत्यानं एक काल असा होता ना, ज्यावेळी नवसे गावचं क्रिकेट खेळलं जायचं, त्यावेळी भावेशच्या नावाचा सातत्याने दरारा राहिलाय. भावेशचा मी उल्लेख केला, वैभवचा उल्लेख केला, अनेक सारे खेळाडू आहेत. आज आकाशला पण अपकमिंग यंगस्टर म्हणून देखील खूप चांगली कामगिरी करताना त्यालाही सातत्याने पाहतायत. फटका खेळला हवेमध्ये. फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक थोडा दूर राहिला त्याच्यापासून. बॉल एक धाव कंप्लीट झाला. दुसरा धावेचा प्रयत्न. वेगाने तो बॉल वरती आलाय. फिल्डिंग चांगली केलाय. थ्रो झालाय. बॅकअप पाठीमागे चांगला आहे, त्याच्यामुळे 2 धावा असतील. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे गेला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत 43. 10 बॉल मध्ये 25. तुम्ही एक्सपिरियन्स तुमच्याकडे जो आहे ना, तो मात्र मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीने दाखवतात किंवा तो कसा वापरता, या सर्व काही गोष्टी मैदानाच्या मध्ये त्याच्यावरती लक्ष दिलं जात आहेत. आमचे प्रेक्षक वर्ग अगदी या मॅचचा खूप चांगल्या पद्धतीने तेही आनंद घेतात. शांत संयम आमचा प्रेक्षक वर्ग, त्यांच्यावरती देखील आपण कॅमेरा पाहिला तर यापूर्वी. प्रॉपर कनेक्शन झालंय का? हो झालाय. आदरणीय पिंटेश गोपीनाथ भोईर कक्षामध्ये हा बॉल गेलाय. सरळ बाउंड्री लाईनच्या पार. षटकार 6. कॅप्चर केल्यात. 6 धावाने धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 49 धावा. अगदी दूरवरून आलेले प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेतात. 9 मध्ये 19. शॉर्ट बॉल. आता मात्र पूर्णपणे स्ट्रोक साठी ती मुभा दिली आणि बॅटरने ती मैदानाच्या मध्ये पूर्ण केली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डबल अगदी दुसऱ्या बॉलवरती. षटकार. जावेदच्या आतापर्यंत इनिंग त्यांनी साकारल्या आहेत. 271च्या स्ट्राईक रेटनं 3 षटकार 3 चौकार आतापर्यंत जयेश यांच्या बॅटमधून आलेले आहेत. वा जयेश, खूप चांगली कामगिरी. 8 बॉल मध्ये 13 धावेचं लक्ष. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप अगदी ते देखील या मॅच मध्ये सध्या आहेत. दुसऱ्या बाजूने गोलंदाज तयार.
चांगला बॉल, ही लेन तुमची खूप महत्वाची आहे. तुम्ही कशा पद्धतीने बॅटरला ओळखतायत, त्याच्यानंतर बॉल डिलिव्हर करतायत, त्या देखील गोष्टी महत्वाच्या असतात. येणारे 7 बॉल 13 धावेची गरज. एक चांगला बॉल टाकायचा गोलंदाजाला, एक चांगला स्ट्रोक किंवा कशा पद्धतीने जयेश मैदानावरती खेळ करतायत त्याची देखील सध्या चर्चा रंगल्या आहेत. कारण या मॅच वरती अगदी या मॅचचं भवितव्य अवलंबून देखील असेल. शेवटचा बॉल कशा पद्धतीने फेस करतील जयेश ते देखील पाहण्यासारखं असेल. अगदी हवेच्या अगेन्स्ट देखील त्यांनी 2 षटकार मारले आहेत. आई सत्वाई एंड जावे गोलंदाजी झाली त्यावेळी त्यांनी बॅटिंग केली आहे. बरोबर साईबाबा एंड कडून झाली त्यावेळी त्यांनी बॅटिंग केली आहे. चांगला बॉल खाली राहिलाय, सबमरीन डिलिव्हरी. मॅच पाहता पाहता आता शेवटच्या षटकामध्ये गेल्यात. 6 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी राहिलाय. रन करायच्या 13, पाठीमागच्या षटकामध्ये रन आला तर 14. बरोबर जिथे 27 ची गरज होती आता मैदानाच्या मध्ये 13 धावेची गरज आहे. आणि 13 धावेची गरज असताना मैदानावरती कशा पद्धतीने मॅच रंगेल याची देखील चर्चा आपण करणार आहोत. एक हलकीशी धून ऐकूयात आणि येऊयात. 6 बॉल 13 रन. पुढील देखील मॅच 5 षटकांचा असणार आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर युवा उमरोळी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर सरपाडा या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची ती मॅच असणार आहेत. 5-5 षटकांच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात त्या मैदानावरती. खर्डी चषक 2026 सध्या आपण पाहतायत. आजचा दिवस क्रमांक 5. शेवटच्या 6 चेंडूची अगदी जबाबदारी कुठल्या गोलंदाजीवरती दिली जाते ते देखील खूप महत्वाचं आहे. कारण त्याला देखील 6 बॉल टाकायचे आहेत. 6 बॉल मध्ये त्याला देखील रन वाचवायचे 13 वाचवायचे. 13 कशा पद्धतीने तो वाचवेल याच्यावरती मात्र भरपूर विचार विनिमय मैदानाच्या मध्ये केला गेलाय. आणि त्याच्यानंतर आता गोलंदाजीवरती जबाबदारी आहे ती देण्यात आलाय. ती गोलंदाज श्रेयस यांच्या खांद्यावरती. श्रेयस आल्यात. शेवटच्या 6 बॉल मध्ये 13 धावा श्रेयसला वाचवायच्या. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीपला बनवायचे आहेत आणि त्याच्यासाठी पंकज आणि जयेश यांना मैदानाच्या मध्ये खेळ आपला दाखवायचा आहे. या दोन्ही खेळाडूंवरती लक्ष आहे. परंतु सर्वाधिक जास्त नजरा तर असती जयेश यांच्यावरती. 16 बॉल मध्ये 38 धावेची आतापर्यंत इनिंग. 237.50 स्ट्राईक रेटने त्यांना बॅटिंग केल्यात. 3 चौकार 3 षटकार हे आतापर्यंत त्यांनी इनिंग मध्ये पेश केल्यात. पंकज 3 बॉल मध्ये 5. तोही खूप चांगला खेळतोय सध्याच्या घडीला, त्याला साथ देतोय. परंतु श्रेयस अगदी 5व्या षटकासाठी मात्र ज्याचा वापर करण्यात आलाय. जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे. जबाबदारीचं भान ठेवून तो कशा पद्धतीने मैदानावरती गोलंदाजी करेल. आज खार्डी चषकामध्ये साईबाबा एंड कडून काय तो 6 बॉल मध्ये 13 धावा वाचवेल का, सध्या त्याची चर्चा आहे. चला वेळ जास्त जाणार नाही, फक्त काळजी घ्या कारण सर्व काही सेट आहेत. टाइम देखील मात्र पुढे चाललाय. सध्या 3:15 वाजल्यात. अजून आम्हाला पुढे 3 मॅचेस या ठिकाणी मैदानावरती कंप्लीट करायचे आहेत. यानंतर पहिला बॉल लोअर फुलटस आणि तो स्विचिटच्या माध्यमातून खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. पहिल्याच बॉल वरती चौकार. बॉल द्याल तर ते मैदानाच्या बाहेरच जाणार. सध्या चित्र मैदानावरती तसंच दिसलं. लोअर फुलटस बॉल बॅट्समॅन साठी पूर्णपणे मेजवानी ती त्याने स्वीकारली. चौकार त्याने ठोकल्यात. 5 मध्ये रन करायच्यात 9. पुन्हा एकदा लोअर फुलटस बॉल स्विचिट खेळलाय परंतु आता क्षेत्ररक्षक आलाय, त्यानं सोडलाय झेल. जीवनदान मिळालाय. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करायचं परंतु जयेशने स्ट्राईक ठेवलाय. जयेशने आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवलंय. झेल तिथे होणं अपेक्षित होती, झेल सुटली. जीवनदान मिळालं. धावसंख्या फलकावरती 60. ज्यावेळी तुम्ही कॅचेस सोडता त्याचं रूपांतर खूप मोठं असतं.
कारण एखादी कॅच तुम्ही ज्यावेळी घेता त्यावेळी नवीन बॅटर मैदानावरती तो स्ट्राईकला येत असतो, संघाची धावसंख्या ती मात्र रोखली जात आहेत. त्याच्यानंतर मात्र मैदानावरती काही गेम प्लॅनिंग मध्ये तुम्ही चेंजेस करू शकतायत, पण ज्यावेळी तुम्ही झेल सोडता किंवा एखाद्या खेळाडूला जीवनदान देताना त्यावेळी स्ट्राईकला देखील बॅटर बदलत असतो आणि तो मात्र मैदानावरती आता कसा खेळ दाखवे. जयेश पटका खेळलाय, लोअर फुल टच बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तो बनेल दर्शक, तो बनेल प्रेक्षक. अगदी पिकअप स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. दॅट्स अ ह्यूज. आणि जयेश खेळतो 44 वरती, त्यामुळे अर्धशतकापासून तो 6 धावा दूर आहेत आणि टीमला विजयापासून तो 2 धावा दूर आहेत. पाहूयात कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल. एक तुमचा लोअर फुल टच बॉल मैदानाच्या मध्ये तुम्हाला एकदा पुन्हा एकदा मॅच मधून घेऊन जाऊ शकतो, हे चित्र दिसलं होतं. पटका खेळायचा प्रयत्न केलाय, बॉल हवेमध्ये गेलाय, उंच गेलाय, कोण पकडणार ही झेल याच्यावरती चर्चा. वॉड कॅच, मॅच अजूनही शिल्लक आहे, हे चित्र मात्र सध्या दिसत आहेत. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं, अगदी त्याने जज केला हा कॅच, भरपूर उंच गेला होता आणि उंच गेलेल्या बॉलला अगदी परफेक्टली कॅचच्या स्वरूपाने मात्र त्याने कंप्लीट केलाय. वॉड कॅच, दर्जेदार. विकेट मात्र मैदानावरती आल्यात, नव्यानं बॅटर मैदानावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर केतन कशा पद्धतीने तो 2 बॉल मध्ये 2 धावा करेल हे देखील चर्चा असणार आहेत. दोन बॉल मध्ये 2 धाबेचं लक्ष जावेत आपण या मॅचच्या दिशेने. जर स्कोर बरोबर झाला तर सुपर ओव्हर, का या स्पर्धेमध्ये ती सुपर ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल का, ही देखील सध्या चर्चा आहे. 2 मध्ये 2. ओ चांगला बॉल मैदानाच्या मध्ये, जी अपेक्षा होती डॉट बॉलची तोच डॉट बॉल मैदानावरती आलाय. मॅच शेवटच्या बॉल वरती गेलाय. 1 बॉल मध्ये 2 धावेची गरज. चांदीप वर्सेस नवसे, नवसे वर्सेस चांदीप. शेवटच्या बॉल वरती रन करायचे 2. 1 रन जर आली स्कोर इक्वल होईल, सुपर ओव्हरच्या दिशेने वाटचाल होईल. 2 आल्या तर चांदीप विजयी होणार आणि डॉट आला किंवा विकेट आली मैदानाच्या मध्ये नवसे विजयी होणार. पहा मॅच बदललाय, सामना बदललाय, अगदी रंग या मॅच मध्ये चढलाय. क्रिकेटचा खेळच असा खेळ आहे ना, रंग कधी कधी क्रिकेटचा खेळ रंग बदलत असतो मैदानाच्या मध्ये. एका विकेट मैदानाच्या मध्ये काय होऊ शकतं याची देखील चर्चा आहे. मागे 1 ला अगदी डबल मध्ये कन्वर्ट झालं नाही, ती देखील एकदम महत्वाची आहे. कधी तीही विसरून चालणार नाहीत, कारण डबलचा प्रयत्न झाला नाही, तिथून फक्त सिंगल जयेशने घेतली होती, कदापि तिथे डबल होऊ शकली असती. याही गोष्टीची सध्या चर्चा मैदानावरती केली जात आहे. शेवटचा बॉल, 2 धावेची गरज, फिल्डिंग सजवण्यात आल्या. आता मात्र थोडासा जास्त वेळ घेतला जातो मैदानाच्या मध्ये, कारण वैभवला माहित आहे, मैदानाच्या मध्ये भावेशला माहित आहे, ही स्टेज आपल्यासाठी महत्वाची आहे. तुमची फिल्डिंग पोझिशन, तुमचं क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने तुम्ही अगदी मैदानावरती लावणार. सध्या बाउंड्री लाईनवरती मला जास्तीत जास्त खेळाडू दिसत आहेत. सर्कलच्या आतमध्ये जर पाहिलं तर 1 2 3 4 गली, त्याच्यानंतर पाहिलं तर फाईन लेग. अगदी एक खेळाडू मात्र थोडा जवळ घेतलाय, पॉइंटचा खेळाडू जवळ आलाय. शेवटचा बॉल, 2 धावेची गरज. ओ मैदानाच्या मध्ये चांगला बॉल टाकलाय, पाठीमागे चाललाय, तिथे बॉल लढवलाय, फेकी केलाय, 1 झालाय. काय सुपर ओव्हर का? हो, मैदानाच्या आतमध्ये पहिली सुपर ओव्हर झालेली आहे असं चित्र दिसत आहे. खारडी चषकामध्ये आई सत्वाई क्रिकेटच्या या क्रीडांगणावरती आता तो सुपर ओव्हरचा थ्रिलर तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळू शकतोय. एका बॉल मध्ये 2 धावेची गरज, असं वाटलं की धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप सहजासहजी हा मॅच जिंकेल, पण तसं नाही मित्रांनो. क्रिकेटचा खेळ आहे, 1-1 धावाचं व्हॅल्यू किती असतं हे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. चला, दोन्ही संघ आपल्या 3 खेळाडूंची नावं या ठिकाणी आपण लगेचच द्या, ही आपणास विनंती असणार आहे. आणि त्यानंतर विनंती असणार आहे, गोलंदाज कुठला गोलंदाजी करणार त्याचं देखील नाव आमच्यापर्यंत लगेचच आपण द्यावं.
नवसे चला आपला एक खेळाडू इथे पाठवा. कुठले 3 खेळाडू अगदी तुमचे बॉलर कुठला असेल ती माहिती आमच्यापर्यंत देऊन ठेवा आपण. ही विनंती आहे. तीन खेळाडूची तुम्हाला नावं द्यायची आहेत आणि गोलंदाज कुठला गोलंदाज त्याच्यामधला गोलंदाजी करेल ते देखील तुम्हाला नाव आमच्यापर्यंत द्यायचं आहे. संदीप कडून पंकज, वैभव आणि जयेश अगदी ही 3 नावं आमच्यापर्यंत आल्यात. त्याच्यामध्ये गोलंदाजी जयेश करतील असं चित्र सध्या दिसत आहे. चला पहिलं षटक हाताळण्यासाठी अगदी पॉवर प्ले जे षटक मैदानाच्या मध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश येतील. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये जयेश आणि वैभव तुम्हाला पाहायला मिळेल. आई सत्वाई क्रीडांगणावरती आपण पाहता सध्याच्या घडीला अगदी रंगलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आणि त्यातल्या त्या सुपर ओव्हरचा थ्रिलर मैदानाच्या मध्ये बऱ्याच जणांनी विचारलं होतं की बाबा सुपर ओव्हरची मॅच होईल की नाही होईल. आयोजकांनी मात्र तो निर्णय घेण्यात आला होता आणि ती सुपर ओव्हर आजच्या दिवसामध्ये आगरी समाज गट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या जाऊयात पहिला सुपर अगदी ओव्हरच्या मॅचेस मध्ये महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. धर्मवीर प्रतिष्ठान चांदी गावदेवी नवसे ब अगदी रंगलेला मॅच होता. जयेशने खूप चांगला खेळ दाखवला होता परंतु तो फिनिश अप टच देऊ शकला नाही. त्याच्यानंतर आता सुपर ओव्हरचा थ्रिलर मैदानावरती रंगेल. गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर टीम नवसे कडून आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर आकाश, जयेश, वैभव, आकाश. आता ही 3 नावं अगदी तुम्ही पाहतात समोरासमोर आहेत. मैदानाच्या मध्ये पहिला बॉल फेकण्यासाठी आकाश तयार. समोर त्याच्या जयेश लेफ्टी बॅटर. पहिलाच बॉल फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून भव्य स्वागत केलंय जयेशनं. जयेशच्या बॅटमधून षटकार. जसा मॅच रंगलाय त्याच्यामध्ये थोडंसं एन्जॉयमेंट. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र तयार आहेत. जयेशच्या समोर आकाश. कशा पद्धतीने तुम्ही सुपर ओव्हर मध्ये गोलंदाजी करणार, कशा पद्धतीने तुम्ही धावा रोखणार. दोन्ही संघाचे समर्थक खुश झालेत कारण सुपर ओव्हरचा जसा मॅच आलाय. चांदीपचे समर्थक खुश आहेत, नवसेचे समर्थक खुश आहेत. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग त्या भागातून देखील या मॅचला सध्या वॉच करतायत. त्यांच्यामध्ये देखील आता चर्चा सुरू झाल्या. लोवर फुलटच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न केला. गॅपमध्ये चालला वेगानं जाईल बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. मिळतील धावा 4. कडक चौकार. मैदानावरती कोणीतरी घेऊन येईल. सध्या मैदानाच्या मध्ये अगदी गोलंदाजावरती प्रहार केले जात आहेत. बँड बाजा 12 तिथेही सुरू आहेत. सध्या बॅटरची बॅट मैदानाच्या मध्ये बोलत आहेत. जयची 10 रन त्यांनी बनवल्यात. थोडं थांबल्यात, अडथळा आल्यात अगदी आपल्या रनअप मध्ये. पुन्हा मात्र गोलंदाज तयार होतील. आकाश ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं होतं ज्यावेळी ते गोलंदाजीच्या अगदी भूमिकेमध्ये जात होते त्यावेळी थोडा पाय स्लीप झाला पाठीमागचा आणि त्याच्यामुळे तो अडथळा निर्माण झाला होता. लगेच मात्र दाखवण्याचा प्रयत्न सिक्स सीटर स्पोर्ट्स वरती करण्यात आलाय. प्रत्येक काही गोष्टी आहेत बारकाईने अगदी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत करतोय. पहिल्या 2 बॉलवरती धावा झाल्या 10. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. स्लोवर 1 पिक केलाय. फटका चांगला खेळलाय. तो देखील गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. फिल्डिंग चांगली केली आहे. 1 रन त्याने घेतला. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही कारण तुमच्याकडे 3 बॅटर आहेत. त्याच्यामध्ये सध्या स्ट्राईक जयेशला देण्यात, जयेश पासून थोडी आता स्ट्राईक उकली जाईल. तिथे वैभवकडे स्ट्राईक देण्यात आल्यात. एका धावेने संघाची धावसंख्या 11. वैभव देखील एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या देखील बॅटमध्ये बॉल ज्यावेळी येतात त्यावेळी ते बाउंड्री लाईनच्या बाहेर जात आहेत. परंतु इंटेन खूप महत्वाचा आहे कारण साईबाबा कडून तुम्ही मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतायत. इथे हवेचा फ्लो जर पाहिलं तर लेफ्टी बॅटरला मात्र पोचदायक आहेत. जास्तीत जास्त तो मात्र त्याला फायदा देतोय. दुसऱ्या बाजूला राईटी बॅटर मैदानाच्या मध्ये त्याच्या अगेन्स्ट कसा खेळेल याच्यावरती सध्या चर्चा रंगल्यात. पुढचा बॉल लोवर फुल टच बॉल होता. तिथे खेळाडू नाहीये. सर्कलच्या आतमध्ये असल्या कारणामुळे चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
नो बॉल. पटका खेळला पुन्हा मात्र छान पद्धतीने आणि चेंडू मात्र सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक षटकार. महागड षटक आतापर्यंत अक्काचं राहिल्यात. पुढचा बॉल पाठीमागे चाललाय बॉल. शॉर्ट फांडलीच्या खेळाडूला बीट केलाय तो देखील मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार. अगदी या बॉल वरती आलाय चौकार. थँक्यू. निलेश मडवी यांच्याकडून दोन्ही खेळाडूंना 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. खूप चांगली बॅटिंग जयेश आणि वैभव कडून सुद्धा दिसत आहेत. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल फटका अगदी फसलाय का हवेमध्ये खेळलाय तिथे विकेट जाऊ शकते. क्षेत्ररक्षक आलाय त्यानं टिपलाय झेल. विकेट शेवटच्या बॉल वरती आलाय परंतु चांदीतनं आपलं काम मैदानाच्या मध्ये चोख पद्धतीनं बजावलंय. 26 झाल्यात आणि 27 करायचे. 27 धावांचं लक्ष अगदी या ओव्हर मध्ये पार करायचं आहे. एकतर तो सुरुवातीला नो बॉल नसता डिलिव्हर झाला तर काहीतरी गोष्टी होऊ शकल्या असतात परंतु नो बॉल वरती 5 त्याच्यानंतर षटकार 1 बॉल मध्ये 11 धावा तर गोलंदाजांना मात्र तिथे खर्च केला तर त्या देखील खूप महत्त्वाच्या ठरल्यात. 6 बॉल मध्ये 27 धावांचं लक्ष. विचार विनिमय होऊ शकला असता गोलंदाज तुषारच्या नावाचा कारण ज्याने अगदी खूप चांगलं षटक टाकलं होतं ते सुपर ओव्हरचं त्याच्या अगोदरचं. श्रेयसनं तो चांगलं षटक टाकलं होतं त्यामुळे श्रेयसच्या नावाचा देखील चर्चा होऊ शकली असती टीम नवसेकडून परंतु त्याने सांगितलं नाही. गोलंदाजीसाठी त्यांनी इन्व्हाइट केलं होतं खास करून
आकाशला आणि आकाशच्या षटकामध्ये त्या धावा आल्या होत्या. 6 बॉलमध्ये 27 धावेचं लक्ष आहे. स्ट्राईकला भावेश पहिला बॉल फेस करतील. पहिला बॉल चेंडू खेळला अगदी ऑफ साईडला चालला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि त्यांच्या हातून मिस्टेक घडल्या पहिल्या बॉलवरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. अजूनही मिस्टेक करून चालणार नाही कारण मैदानाच्या मध्ये कधीही सामना पलटू शकतो. रिलॅक्स मोमेंट तुम्हाला मैदानाच्या मध्ये महागडं ठरू शकतो. येणारे 5 बॉल मध्ये रन करायचे 23 हे माझं समीकरण. गोलंदाजीवरती जयेश रेडी. स्ट्राईक एंड वरती भावेश. ओ चांगला बॉल थोडा आत आलाय वेगानं आलाय. अगदी बॉडीवरती ब्रश होत असताना पाहायला मिळाला डॉट बॉल. आता 4 बॉलमध्ये रन करायचे 23 यानी की 4 बॉलवरती 4 मोठे हिट. 4 बॉलवरती 4 सिक्सर तुमचे मात्र मैदानाच्या मध्ये तुम्हाला जिंकवतील. 4 बॉलवरती किमान 3 सिक्सर 1 4 तुमचे 22. पुन्हा स्कोर इक्वल होऊ शकतो. मोठ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला. मिडल ऑफ द बॅट परफेक्टली कनेक्शन होत नाही. तिथे एक सिंगल कंप्लीट. केतन मात्र फिल्डिंग करतायत. एका धावेवरती समाधान ते व्यक्त करतील का. अतिरिक्त थ्रो झालाय परंतु तितका काही महागडा पडणार नाही. तिथे सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने धावसंख्या धाव फलकावरती 5. येणारे 3 बॉल रन करायचे 22. तोच विचार विनिमय सध्या टीम नवसे डगआउट मध्ये करतायत की काय चुकी झाली कशा पद्धतीने चुकी आपली राहिली. चांगला बॉल पायावरती आदळलाय. तिथून मात्र आता शेवटच्या 2 बॉल सकाळ बाकी राहिल्यात. 2 बॉल मध्ये रन करायचे 22. याच्यानंतर होणारा मॅच सरपाडा 11 वर्सेस युवा उमरोली यांच्यामध्ये सेकंड राऊंडचा पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तो थ्रिलरिंग मॅच असेल. तो एक चांगला मॅच असेल. स्लोवर 1 समोरच्या दिशेने फटका खेळलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय फिल्डरकडे. तिथे त्यांना बॉल अडवलाय. फिल्डिंग चांगली केलंय. आता शेवटचा बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी राहिलाय. शेवटचा बॉल फटका खूप चांगला खेळलाय आणि बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. अशा पद्धतीने हा मॅच जो आहे तो मॅच मात्र मैदानाच्या मध्ये फिनिश झालाय आणि सामन्याला जिंकलाय टीम धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या संघानं तो मॅच आपल्या नावी केलाय. त्यांचं आपण अभिनंदन करूयात. हार्ड लक टीम नवसे आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपल्या मनापासून पुन्हा एकदा आभार असताना टीम खार्डीच्या वतीनं गावदेवी नवसे आपल्या मनापासून आभार. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप आपल्याला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि या मॅचचा मॅनऑफ पुरस्कार आहे तो मॅनऑफ पुरस्कार काही वेळामध्ये दिला जाईल. नो डाऊट अबाउट एकच नाव आहे ज्यांनी मैदानाच्या मध्ये आज अफलातून खेळी केल्यात. त्यांना मैदानाच्या मध्ये सुरुवातीला 44 धावेची इनिंग साकारली. त्यांना मैदानाच्या मध्ये या सुपर ओव्हरच्या अगदी मॅच मध्ये देखील त्यांना चांगली बॅटिंग केली गोलंदाजी केली. तो जयेश ठरला मॅचचा हिरो. जयेश इज अ मॅन ऑफ द मॅच.